नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत आज ही जिती जागती स्वप्न मला बघायला मिळाली, अनुभवायला मिळाली, त्यासाठी युनिक अकॅडमीने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, इथं यश संपादन करून उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी, तसेच यशाची आस डोळ्यात ठेवून या क्षणाला अनमोल अशी उपस्थिती लावणारे सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज 2 मिनिटात माझा छोटासा प्रवास आणि त्यासाठी मी जी वापरलेली पद्धत आहे त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. सर्वप्रथम माझा परिचय करून देतो. माझं नाव तानाजी दिलीप बर्डे, मूळ गाव माझं करमाळा तालुक्यातलं रावगाव. 1990 साली आम्ही हडपसरला स्थायिक झालो. व्यवसायाच्या निमित्ताने माझ्या घरचे आले. सगळं माझं बालपण हडपसरमध्ये गेलं. साधना विद्यालयात मी 12वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर मी BSc बायोटेक्नॉलॉजी प्रवरानगर येथून केलं. MSc बायोटेक्नॉलॉजी मी बेंगलोर युनिव्हर्सिटीमधून केलं आणि त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे येथे मी इन्फ्लुएन्झा डिपार्टमेंटला रिसर्च असिस्टंट म्हणून 2 वर्ष काम केलं. माझ्या आयुष्याचं एक छोटंसं ध्येय होतं की रिसर्चमधला एक्सपिरियन्स घ्यायचा आणि आमच्या हडपसरला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे, तिथे जॉईन व्हायचं. घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावरती 10 ते 5 नोकरी करायची आणि आपलं आयुष्य सुखात घालवायचं. एवढ्याशा माझ्या लाईफबद्दलचा जो स्पेक्ट्रम होता तो ब्रॉड झाला, कारण माझ्या आयुष्यामध्ये अशी एक व्यक्ती आली की त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान मानतो. 2011 साली माझा मावस भाऊ आहे किरण जाधव, त्याचं असिस्टंट कमांडंट म्हणून सिलेक्शन झालं. त्यानंतर त्याच्या संपर्कात मी आलो तेव्हा मी ठरवलं की यार ह्याला किती लोकांनी याचं कौतुक केलं, आपण पण याच्यासारखे बनू शकतो. आणि ती इन्स्पिरेशन जी पकडली मी 2011 साली, त्यावेळेस युनिफॉर्मबद्दल आणि या क्षेत्रात येण्याबद्दल अतिशय सुप्त असं आकर्षण माझ्या मनात निर्माण झालं. मला त्या काळात PSI होणं म्हणजे जगातली सगळ्यात मोठी पोस्ट वाटायची. 2011 साली मी MPSCचा अभ्यास सुरू केला, तो PSI होण्यासाठी. सर मला आठवतंय 1800च्या बॅचला जी 108 नंबरची बॅच होती त्यावेळेस मला 5 मार्क कमी पडले, फिजिकलची तयारी नव्हती, त्यामुळे माझी ती पोस्ट गेली. पण डिपार्टमेंटबद्दल जे आकर्षण होतं ते असंच कायम आहे माझं. मी यावर्षी पण प्रेफरन्समध्ये DYSP पहिलं टाकलं होतं, डेप्युटी कलेक्टर सेकंड टाकलं होतं आणि योगायोगाने मी DYSP झालो यावर्षी. पण 2012 साली माझी मंत्रालयात सहाय्यक या पदी निवड झाली. मी सार्वजनिक आरोग्य विभागात सहाय्यक म्हणून रुजू झालो. मी कधी कुठल्या पोस्टला कमी नाही समजलं. मी असिस्टंट झाल्यावरती मी तिथल्या फायली वाचायचो, खूप इंटरेस्ट घेऊन वाचायचो. सर नोटिंग ड्राफ्टिंगमध्ये मी खूप परफेक्ट झालो. त्याचा उपयोग मला लेखी परीक्षेत अजून पण होतो. त्यानंतर 2013 साली मी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझी निवड झाली. राज्यात 3ऱ्या क्रमांकाने मी उत्तीर्ण झालो. सध्या मी जिल्हा परिषद अहमदनगर येथे रुजू आहे. तर तिथे मी माणसं वाचायला शिकलो. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार इतका इंटरेस्टिंग आहे, मी तुम्हाला सांगतो. लोक म्हणतात तिकडे खूप हे करायला लागतं, पुढाऱ्यांशी डोकं लावायला लागतं. तिथे तुम्ही लाईव्ह शिकता. सध्या मी सामान्य प्रशासन विभागामध्ये जुन्या फायली वाचतो, इंटरेस्ट घेऊन वाचतो, मला कोण सांगत नाही, पण मला आवडतं. माणसाच्या प्रवृत्ती आणि प्रशासन त्याला कसं हँडल करतं हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही फक्त जुन्या फायली चाळा. तुम्ही भविष्यात सिलेक्ट व्हाल त्यावेळेस वाचा आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की प्रॅक्टिकल जगामध्ये आपण जेव्हा वागतो तो अनुभव किती कामाला येतो. माझ्या येतोय. आणि आत्ता 2014च्या परीक्षेतून मी DYSP या पदी माझी निवड झालेली आहे. तर खरंच स्वप्नवत असा हा प्रवास आहे. सर मला आठवतंय मागच्या वर्षी पण मी इथे स्टेजवर आलो होतो आणि एक मेमेंटो दिलं होतं आपण, त्याच्यावरती लिहिलं होतं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. तर अभ्यासाला तर पर्याय नाहीच आहे मित्रांनो. अभ्यासाशी संबंधित मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे फक्त, की तुम्ही क्वांटिटीवर जाऊ नका, किती तास अभ्यास करता याला अजिबात महत्त्व नाही आहे. तुम्ही अभ्यास करायचा ना, क्वालिटीचा अभ्यास करा. 2 नंबर, वृत्तपत्र वाचल्याशिवाय तुम्हाला झोप लागली नाही पाहिजे. सध्या तुम्ही अभ्यास करा परीक्षेच्या आणि प्रश्नपत्रिकेचा, करंट इव्हेंट्स, त्याच्यामधनं वृत्तपत्रातल्या बातम्या, प्लस आपल्या युनिक बुलेटिन सारखी मॅगझिन्स. मी तुम्हाला आवर्जून सांगतो तुम्ही प्रेफर करा दर महिन्याला त्याच्या तुमच्याकडे नोट्स असल्याच पाहिजे रिटर्न. त्यानंतरून तुमच्या प्रयत्नांमध्ये अतिशय सातत्य पाहिजे. असा एकही दिवस जायला नको की तुम्ही अभ्यास सोडून इतर गोष्टींना महत्त्व दिले. आपल्याकडे भरपूर समारंभ असतात, लग्न समारंभ, वाईट समारंभ, मित्राचे लग्न, त्यांना नाराज करायला लागतं, मला जाणीव आहे त्या गोष्टींची. पण तुमचा फोकस तुम्ही परीक्षेवरती कायम ठेवा, तुम्हाला यश नक्की मिळेल. मी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा खूप इंटेलिजंट अशा प्रकारचा विद्यार्थी नव्हतो, पण या परीक्षेचा अभ्यास करायला लागल्यावरती मी शिकलो आणि यश मी संपादन करू शकलो. कारण याला 2-3 गोष्टी कारणीभूत आहेत की अभ्यासातलं सातत्य,
त्यानंतर जगाकडे बघायची दृष्टी, जी तुम्हाला मुलाखतीच्या वेळेस नक्की उपयोगी पडते. कारण अटकपूर्व जामीन हा बेलेबल असतो की नॉन बेलेबलला असतो, अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा तुम्हाला येतो तेव्हा ते कुठं सिलेबसमध्ये शिकवलं जात नाही. पण तुम्ही पेपर जर काळजीपूर्वक वाचाल तर अशा स्वरूपाची उत्तरं तुम्हाला नक्की देता येतील. याचा मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की कुठल्याही गोष्टीला, कुठल्याही पोस्टला कधी कमी समजू नका. आपले डोळे सताड उघडे ठेवून जगाकडे बघा, अभ्यासाकडे बघा. कारण 2012, 13, 14 या प्रत्येक वर्षी मला एक एक पोस्ट मिळाली. आणि पोस्ट मिळाल्यानंतरचं तुमचं विश्व आणि तुम्ही आता जे बसलेला आहे, हा जो स्टेज आहे मधला, हा तुम्हाला जर इकडे चढून यायचा असेल तर या 2-3 गोष्टींचा तुम्ही जरूर विचार करा. नुकतंच सर माझं लग्न जमलंय आणि बहुतेक सगळं क्रेडिट माझ्या बायकोलाच मिळायला लागलेलं आहे की तिचा पायगुण म्हणून तुम्ही सिलेक्ट झाला, असं तसं. म्हणजे मजेशीर भाग काय आहे की तुमचा प्रवास हा सगळ्या कुटुंबाचा प्रवास होऊन जातो आणि तुमच्यामुळे तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या समाजामध्ये नाव होतं. जी एक अल्टिमेट इच्छा असते आपल्या आईवडिलांची की माझ्या मुलामुळं मला अभिमानाचा आणि गौरवाचा प्रसंग या समाजामध्ये यावा, एवढी माफक अपेक्षा घेऊन ते आपल्याकडे बघत जगत असतात. तर त्या अपेक्षांना खरं उतरणं हे आपलं काम आहे. तेवढं तुम्ही इमानीतद्वारे केलं तर तुम्ही जिंकलात मित्रांनो. पोस्ट गौण बाबे आई वडिलांसाठी करा, समाजासाठी करा, माणसं शिका, अभ्यासातून स्वतःबद्दल शिका आणि आपलं व्यक्तिमत्व विकसित करा. एवढा छोटासा मी संदेश देतो. आणि जाता जाता माझे आई वडील, माझे काका काकू, भाऊ, माझे अतिशय जवळचे मित्र आणि ऑफकोर्स लोक म्हणतात त्याप्रमाणे माझं लग्न जमलं ती पण, या सगळ्यांच्या शुभेच्छा. आणि लक माझ्या पाठीशी आहे, त्यामुळे मला हे यश मिळू शकलं. आपण सर्वांनी माझं शांत चित्ताने ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि युनिक अकॅडमीचे आभार मानून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.